रामकृष्ण हरी. नर्मदे हर त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. मंडळी, आज आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाची माहिती सांगायची आहे. आणि अशी अत्यंत महत्वाची माहिती नर्मदा मायेच्या बाबतीबद्दल किंवा नर्मदा मैयाच्या साधनेबद्दल किंवा साधनेविषयी जर ऐकायचं असेल, पाहायचं असेल, काही तीर्थ महात्म्य ऐकायचं असेल तर आपल्या राघव नर्मदा परिक्रमा या युट्यूब चॅनलवरती आपल्याला ऐकायला भेटेल. खरं तर सर्वांनी हा अत्यंत छोटासा व्हिडिओ पण शेवटपर्यंत पाहायचा, क्लिप म्हणजे स्किप करू नये ही सर्वांना विनंती आहे. तर आपल्याला जास्त विषय न लांबवता अत्यंत विषयाकडे येतो लगेचच. आपण हा व्हिडिओ बनवतो म्हणजे त्याचं कारण एक आहे. भाविकांच्या त्या ठिकाणी अपेक्षा असतात की आम्हाला परिक्रमा करायची तर राघव नर्मदा परिक्रमेमध्येच. अनेकांनी विशेष रूपाने अनुभव त्या ठिकाणी घेतलेले आहे. नेमबद्धता, शिस्तबद्धता. मी तर प्रत्येकाला सांगतो, ज्यावेळेला तुम्ही फोन करता ना त्यावेळेला तुम्ही रेकॉर्ड करा. ज्यावेळेला तुम्हाला फोनवरती जे सांगितलं जातं तेच तुम्हाला अनुभवायला भेटेल. तर असं नाही काहीतरी सांगायचं आणि तुम्हाला लोक जमा करायचे आणि पाठीमागं घेऊन निघायचं कुठेतरी, असं नाहीये. अनेक लोक आम्हाला बऱ्याच वेळा सांगतात की आम्ही लोक देतो आणि आम्हाला कमिशन वारी द्या, घेऊन जा. पण आम्ही असं कधीच करत नाहीये. कारण तसं करायचं म्हटलं का मग ते साधनेतला मधलं खेळ होईल. कारण आपली परीक्षा जी आहे, ही परिक्रमा जी आहे की आपली साधना म्हणून आहे, व्यवसाय म्हणून नाहीये. सगळ्यांना माहिती आहे आपल्या नर्मदा खंडामध्ये सर्वांच्या सहयोगाने अन्नक्षेत्र चालतं. की नर्मदा खंडामध्ये एकमेव असं अन्नक्षेत्र आहे. त्याच्याबद्दलची माहिती मी काही सांगण्यापेक्षा ज्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणाहून जाऊन पाहिले, अनुभवलेलं आहे ते अन्नक्षेत्र म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की 8 वाजताच त्या ठिकाणी जेवण चालू होतं. इतर आश्रमांचे नेम बघा आणि आपल्या अन्नक्षेत्राचे नेम बघा, बराच बदल आहे. फक्त सेवा म्हणून या ठिकाणी हे कार्य केलं जातं आणि ह्या कार्यासाठी हातभार लागतो तुमचा, आमचा सगळ्यांचाच त्याच्यामध्ये सहयोग असतो. ते म्हणजे ज्यावेळेला आपण ह्या परिक्रमा करतो ना, याच्यामधून 2 पैसे राहिले, काही अन्नधान्य राहिलं तर तिकडे लावलं जातं. त्या माध्यमातून कुणाक काही न मागता किंवा तुम्हाला वाटलं काही द्यावं तर तुमची सुद्धा त्या ठिकाणी स्वीकार केला जातो. जे काही रुपये 2 रुपये तुम्ही काही देऊ त्याचा स्वीकार करून तेही त्या ठिकाणी लावलं जातं. आपण जेव्हा कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून आम्हाला दोघांना जरी काही जे मानधन येतं ते सुद्धा आम्ही नर्मदा माईच्या सानिध्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या सविस्तर, त्याविषयी आपण नंतर बोलणारच आहोत. पण ह्या आपल्या ज्या परिक्रमा आहे, साधना म्हणून परिक्रमा असते आणि ह्या साधनेतून जे साध्य करायचंय ते काही वेगळंच आहे. अगदी सेवा साध्य करायची असते, हे मात्र त्यात नक्कीच आहे. यात आपल्याला विसरून चालणार नाहीये, हा विषय मागे टाकून चालणार नाहीये. म्हणून आपली जी परिक्रमा आहे या वर्षाची, ह्या वर्षामध्ये शेवटची परिक्रमा म्हणायला काही हरकत नाहीये. तर आपली तारीख आहे 4/4/2025 म्हणजे 4 एप्रिल 2025. त्याच्यानंतर आपली 17-18 दिवसाची ही परिक्रमा असेल. आणि विशेष म्हणजे आपली एसी बसने असणार आहे. यावेळेला नेहमी आपण नॉन एसी बस नेतो, पण यावेळेला एसी बस असणार आहे. एसी बसद्वारे आपल्याला स्लीपर कोच लक्झरी बसद्वारे पुणा टू पुणा अशा प्रकारचा आपला प्रवास राहील. 17 किंवा 18 दिवस आपला हा प्रवास होणार आहे. म्हणून आपल्याला ज्यांना सहभागी व्हायचंय त्यांनी मेसेज करायचा नाही फोन व्हॉट्सअपवरती, सगळ्यांनी फोनच करायचा आहे. फोनवरती आपल्या शंकेचं समाधान होतं, तुम्हाला एक समाधान वाटतं. बोलून आपल्या काही शंका असतील तुम्ही प्रत्यक्ष आमच्याशी बोलू शकता. आणि मेसेज करत राहिले तर आम्हालाही तेवढा वेळ नसतो, सारखी धावपळ चालू असते. आपण सर्वजण बघतच आहात की आमचं जीवन जास्तीत जास्त मैयाच्या साधनेमध्ये आणि सेवेमध्ये जास्त चाललंय, तर तिकडे पण हा व्याप भरपूर असतो. म्हणून कृपया फोनवरती मी गाडी चालवताना तुमच्यासोबत बोलू शकतो म्हणून त्या ठिकाणी मेसेज न करता प्रत्येकानं त्या ठिकाणी फोनच करावा. कारण तुम्हाला माहितीच आहे, परिक्रमेमध्ये मी नेहमीच सांगतो की आपल्याला जर साधना म्हणून परिक्रमा करायची असेल तर आमच्या राघव नर्मदा परिक्रमेमध्ये यावं. कारण ही पैशासाठी परिक्रमा नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्था, त्या ठिकाणचं साहित्य, यथेच्छ बारीक सारीक गोष्टी तुम्हाला दिल्या जातात. आणि ह्याच्यामध्ये अंथरूण पांघरुणासह सगळं असतं. पण तुम्हाला याच्यामधून ह्या छोट्या छोट्या गोष्टी देताना हे ज्या आम्ही आहेत ना, कुणाचं बघून केलेलं नाहीये. हे प्रत्यक्ष नर्मदा माईने जे आतून आम्हाला दाखवलंय तेच आपण त्या ठिकाणी करतोय. कुणाचंही याच्यामध्ये अनुकरण केलेलं दिसणार नाही. प्रत्येक गोष्टी अगदी पायातल्या चपलापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या गोष्टींचं रिझर्व करून आम्ही त्या सगळं नियोजन केलेलं असतं. जे जे सोबत आता आलेले आहेत त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. कारण एक साधना म्हणून करायची, साधना ही साधनेसारखीच पाहिजे. आणि मी नेमाला फार बांधलेला आहे. ज्याला नेम नकोय त्यांनी मला लाख नाही 2 लाख जरी दिले तरी मला ती व्यक्ती अपेक्षित नाहीये. तुम्हाला साधना करायची असेल ना, माझ्याकडे आल्यानंतर, आपल्या राघव नर्मदा परिक्रमेमध्ये जॉईन झाल्यानंतर गरीबालाही तेवढंच महत्व आहे आणि श्रीमंताला सुद्धा तेवढंच महत्व आहे. असं नाही की एखादा श्रीमंत आहे त्याच्या पुढे पुढे करायचे आणि एक गरीब आहे त्याला मागे हिजीट करायचे, असं नाहीये.
का प्रत्येक वेळेला आपण जर रिझर्व्ह करा चांगलं. खाणं पिणं असेल तुमच्यामध्येच आहे. तुम्ही जेवल्यानंतर आम्ही जेवतो. तुम्हीच आम्हाला वाढायला असता. तुम्ही खाता तेच आम्ही खातो. तुम्ही जिथे झोपता तिथेच आम्ही झोपतो. हे की नाही? सगळ्या गोष्टी तुमच्यासारख्या आहेत. तुमच्यामध्ये 24 तास आम्ही आहोत. वेगळं आमचे आयोजक म्हणून आम्ही कधीच आमची ठेवत नाही. ही मी काही सांगण्यापेक्षा प्रत्येकाने तो अनुभव घेतलेला आहे. प्रत्यक्ष म्हणून तर प्रत्यक्ष नर्मदा माई या ठिकाणी सहकार्य करते. प्रत्यक्ष कितीतरी वेळा नर्मदा माईचे अनुभव आलेले कितीतरी किस्से आहेत. कितीतरी प्रसंग आहेत. आम्हीच आहोत असं नाहीये. या परिक्रमेमध्ये जॉईन झाल्यानंतर अनेक भाविकांना तसे चमत्कार, तसे अनुभव माझ्या नर्मदा माईने दिलेले आहेत. म्हणून इथे जी व्यवस्था तर आहेच आहे, पण मी तर म्हणतो प्रत्येकानं व्यवस्था तर आपल्या घरी येथेच असते. प्रवास म्हणजे प्रवासातली व्यवस्था, प्रवास म्हणजे व्यवस्था आणि व्यवस्था म्हणजे प्रवास असं नाहीये. जे घरी असेल ते तिकडे आपलं घर तर आपण तिकडे घेऊ शकत नाहीये. बरोबर ना? हे की नाही? म्हणून प्रवासामध्ये व्यवस्था बघण्यापेक्षा आपली अवस्था बघा. आपली अवस्था छान झाली पाहिजे. ज्या योगानं आपण एक रुपया त्या ठिकाणी कमवलेला असतो मायबाप, त्या एक रुपयाचा फायदा तुम्हाला झालाच पाहिजे. ही आमची तर मनाची धारणा आहे. कारण उगाच तुमचे पैसे जमा करून घ्यायचे आणि काहीतरी करायचं असं नाहीये. हां, तुम्ही साधना करा. तुमचं यथेच्छ त्या ठिकाणी जे साध्य साधून घ्या. तुम्हाला ही साधना साधना आहे. या साधनेतून साध्य तुमचं साधून घ्या. जेणेकरून पुण्याचा साठा निर्माण करायचा आणि नर्मदा माईची कृपा झाली, की मग तुमच्या जीवनामध्ये काही कमी नाहीच आहे. ठीक आहे ना? परिक्रमा करणाराचे काय काय होतं, त्याची अवस्था काय होते, त्याच्या कुळाला काय फायदे होतात, आपण सगळं आपल्या तुमच्या मैया रोज परिक्रमेच्या माध्यमातून रोजच्या रोज जे तीर्थमहात्म्य आपलं सांगितलं जातं त्यामध्ये तुम्हाला ऐकायलाच भेटेल. कारण रोजच्या रोज आपल्याला 2 टाइम आरती पूजन होणारच आहे. 2 टाइम आपल्याला तीर्थमहात्म्य कथा होणारच आहे. हां, कारण ज्या तीर्थावर आपण जातो ना, परिक्रमा म्हणजे आपलं फिरणं म्हणजे परिक्रमा नाही. ज्या तीर्थावर जातो त्या तीर्थाची माहिती आपल्याला कळली पाहिजे आधी. आपल्याला यथेच्छ पौराणिक कथेसह जर माहिती कळाली, तर त्याचा आनंद त्या दर्शनाचा काही वेगळाच होतो आणि त्या देवतेची, त्या शक्तीची आपण ती एक विशिष्ट प्रकारे उपासना आपल्याकडून केली जाते आणि ती देवता ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला नक्कीच त्याचा विशेष रूपाने फायदा होतो. म्हणून व्यवस्था तुम्हाला जेव्हा फोन कराल, तुम्हाला ज्या ज्या काही शंका आहेत, ती तुम्ही त्या ठिकाणी मला विचारू शकता. मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी माझे 99% फोन रिप्लेस येतोच. मी 99 का सांगितलं 100% येतो, पण 99 का सांगितलं माहिती का? कारण 1% मध्ये जर जास्त वेळा अनेक जर फोन येऊन गेले आणि त्या गडबडीमध्ये एखादा फोन करायचा राहून गेला, तर मग अशा वेळेस माझ्याकडून नाही कॉल आला, तर तुम्ही म्हणाल, "महाराज तुम्ही 100% कॉल येतो म्हटला, तर मला तर कॉल केलाच नाही." क्वचित असं एखाद्या वेळेला घडू शकतं आणि तसं जर वाटलं, वाट बघा. जर लवकर नाही कॉल आला एखाद्या दिवसामध्ये, तर तुम्ही मला परत कॉल करू शकता. काही अडचण नाहीये. किंवा एखादा मेसेज पण टाकून ठेवू शकता. माझ्या बघण्यात आला, तर मी सुद्धा रिप्लेस कॉल करेल. "महाराज तुम्हाला कॉल केला, पण तुमचा रिप्लाय मला अजून आला नाही." काही हरकत नाहीये. मी तुम्हाला पुन्हा रिप्लेस कॉल करेल आणि तुमच्याशी बोलेल, तुमच्याशी इथं संवाद साधेल. कारण तुम्हाला जर असं वाटलं, की आम्ही तुमचे आणि तुम्ही आमचे, असं ज्यावेळेला वाटेल, त्या परिक्रमेचा आनंद द्विगुणित होईल. आमच्यामध्ये महिला स्वतंत्र एकट्या येऊ शकतात. पुरुष सुद्धा एकटे येऊ शकतात. जोडीने सुद्धा पती-पत्नी येऊ शकतात. वयस्कर सुद्धा येऊ शकतात. तरुण सुद्धा येऊ शकतात. त्याच्याकरता आपलं व्हीलचेअर, टॉयलेट चेअर सगळ्या गोष्टी आपल्या सोबत आहे. ज्यांना बसता येत नाही त्यांच्यासाठी स्टूल आहे. सगळ्या व्यवस्था आपण सोबत घेऊन चालतो मायबाप. म्हणून सगळ्यांना या ठिकाणी "या रे लानथोर, याती भरती नारी नर" जसं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आमच्या म्हटलं जातं, त्या पद्धतीमध्ये सगळ्यांना या ठिकाणी परवानगी आहे. किती आपण बघितलंय, एवढे अत्यंत वयस्कर, जोखड वयस्कर मंडळी सुद्धा आपल्या सोबत आलेले आहे आणि त्यांनी आनंद त्या ठिकाणी आपल्या नर्मदा माईच्या साधनेचा त्या ठिकाणी लुटलाय. म्हणून ज्यांना यायचंय त्यांनी त्या ठिकाणी फोन करा. स्क्रीनवरती नंबर दिसतात, ते तीनही नंबर त्या ठिकाणी दिसतात. हे तिन्ही फोन लागतात. एखाद्या फोनवर बोलत असेल तर दुसरा नंबर कदाचित लागणार सुद्धा नाही, असं होईल. दोन्ही तिन्हीवरती कॉल करून ठेवा, आहे की नाही? अशा पद्धतीमध्ये म्हणून जर कॉल केल्यानंतर तुमचं समाधान त्या ठिकाणी केलं जाईल. आमचं असं नाही की तुम्ही या, आम्ही एवढी तुम्हाला माहिती दिली, आमच्यासोबत या आणि नाही आला तर आम्हाला राग येईल, असं काही नाहीये. जी मैयाबद्दलचे जे आहे ते आम्ही तुम्हाला आमच्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच मैयाची कृपा तुमच्या प्रत्येकावरती व्हावी, ही आमची सदिच्छा आहे. नर्मदा माईची कृपा 100% सर्वांवरती होणार आहे. यात काही अडचण नाही. म्हणून जास्त काही न बोलता या ठिकाणी थांबतो. नर्मदे हर, नर्मदे हर.